प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन हे इतकं सोपं आहे का? नाहीये. कारण जेव्हा बाप्तिस्मा होतो ना, तेव्हा सैतान काय करतो, त्याच्या पाठीमागे लागतो त्याला पापामध्ये पाडण्यासाठी. पहिला तर लागत होता पण सोडून जातो. पण जेव्हा देवाच्या राज्यात त्याचा काय होतो, बाप्तिस्मा घेऊन झाल्यानंतर जेव्हा देवाच्या राज्यात त्याचे स्वर्ग उघडले जातात, जेव्हा देवाच्या राज्यामध्ये त्याची एंट्री होते, तेव्हा सैतान हात धुवून मागे लागतो. येशूचा बाप्तिस्मा झाला, त्याच्या खाली काय झालं, लगेच वचन सांगतं येशूची परीक्षा झाली. बघा आपण वाचत 4 अध्याय मत्ती अध्याय 4 वचन बघा, हे काय सांगतं. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. आता मी तुम्हाला एक गूढ रहस्य सांगतो. सैतान आला आणि काय म्हणतो माहिती त्याला, तू देवाचा पुत्र असशील, धोंड्याला काय म्हण, भाकरी हो. सैतानाला कसं कळलं बरं हा देवाचा पुत्र आहे? कसं कळलं माहिती तुम्हाला? जेव्हा येशू पाण्यातून वर आलाय, ध्यान देऊन ऐका, येशूचा बाप्तिस्मा झाला, येशू पाण्यातून वर आला आणि स्वर्गात वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. सैतानाने पण ते ऐकलं. तिथं जितके लोक होते त्यांनीही ते ऐकलं आणि सैतानाने ऐकलं, अरे येशू तर देवाचा पुत्र आहे. मग त्याला कळालं. तुम्ही विचार करा, येशू जेव्हा लहानाचा मोठा होतोय, जोपर्यंत तो बाप्तिस्मा घेत नाहीये तोपर्यंत सैतान आला का त्याला छेडायला? आला का त्याला छेडायला? बाप्तिस्मा झाला, स्वर्गातनं वाणी झाली आणि मग काय झालं, सैतान येऊन त्याला म्हणते, अच्छा तू देवाचा पुत्र आहेस का, मग चल याला मन भाकरी हो, मन दगडाला भाकरी हो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे होतंय काय, सैतानाला माहितीये हिनी बाप्तिस्मा नाही घेतला, हिनी बाप्तिस्मा नाही घेतला, का त्याला असंच बोलून टाकू, काय नाही माझ्या बळ या. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा बाप्तिस्मा घेतो, वचन तुम्हाला माहिती काय सांगतं, येशूने बाप्तिस्मा घेतला, सैतानाने परीक्षा केली, सैतान हारला त्याच्यामुळं आणि वचन सांगतं स्वर्गदूत त्याची सेवा करायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा बाप्तिस्मा होतो ना, किती प्रॉब्लेम येतात ना. तुम्हाला माहिती मी बाप्तिस्मा घेतला, हो एवढे प्रॉब्लेम आले माझ्यावरती. प्रेज द लॉर्ड. आणि मी प्रार्थना करायला लागलो आणि म्हटलं परमेश्वरा, बाप्तिस्मा घेऊन 1 महिना झालाय आणि सगळेच म्हणलं माझ्यावरच का प्रॉब्लेम आले. माझ्या घरात खायला सुद्धा वाण पडली होती. मी अक्षरशः रडत होतो, प्रभू म्हणलं मी मेलो असतो ना दारू पिऊ पिऊ ते बरं होतं, पण आता तुझ्यामध्ये बाप्तिस्मा घेऊन मी एवढा प्रामाणिक आणि पवित्रतेत वागतोय, तरी सुद्धा म्हणलं माझ्या घरामध्ये का प्रॉब्लेम चालले. मला घर भाडं भरायला सुद्धा पैसे नसायचे. पण कुठेतरी मी प्रार्थना करायचो, मी वचन वाचायचो आणि वचनाने मला काय दिले माहितीये, ही ताकद दिली. आणि जेव्हा माझ्या खाली डोळ्याखाली वचन गेलं ना, हिम्मत धर, खंबीर हो, परमेश्वर सदैव तुझ्या सोबत आहे. हालेलुया.